नमस्कार शेतकरी मित्रांनो. बळीवंश वेदर चॅनलमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, आज 26 जून सायंकाळचे 6 वाजले आहेत. मित्रांनो, अतिशय शॉर्टमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातला हवामान अंदाज सांगणार आहे. या उपग्रह प्रतिमाकडे जर आपण पाहिलं तर मित्रांनो, आजही या ठिकाणी WD सक्रिय आहे आणि राज्याला पुढील 2-3 दिवस फारसा बाष्पपुरवठा नाही. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात फार मोठ्या ऍक्टिव्हिटीज पुढील 2 दिवस होणार नाहीत. याचं एकमेव कारण असेल की सध्या बाष्पाचा जो ओघ आहे हिंदी महासागरातला हा प्रशांत महासागराकडे जात आहे. या ठिकाणी काही अंश आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचा परिणाम म्हणून घाटावर मित्रांनो पावसाच्या नोंदी होतील. 2 दिवस मोसमी पावसाने आपल्या कुठेही हालचाल केलेली नाही. तो जैसे ते आहे. मध्य प्रदेशचा जो दक्षिण भाग आहे त्या ठिकाणीच आहे, ज्याला आपण भारताच्या हृदयात तो थांबलेला आहे. ITC-Z रेषा मित्रांनो उत्तरेकडे शिफ्ट झालेली आहे या भागात. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या भागात पावसाच्या नोंदी होतील. हे पहा मित्रांनो, पुढील 3 दिवस राज्यात या अंतर्गत भागात फारशा पावसाच्या नोंदी नाहीत. आज 26, उद्या 27, परवा दिवशी 28, 29 तारखेपासून राज्यात पावसाच्या नोंदी व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे मित्रांनो, शेतकऱ्यांनी अजूनही सतर्क राहा, सावध राहा. योग्य वल झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नका. हे आम्ही ठिकाणी सांगतो. घाटावरच नोंदी आहेत. पूर्व विदर्भात आहेत, पश्चिम विदर्भात आहेत. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात विशेषतः यामध्ये जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोलीकडे थोड्याशा होतील मित्रांनो, कारण तो पूर्व भाग आहे. परंतु अहिल्यानगरचा काही भाग आहे, या भाग नाशिकचा काही भाग आहे मित्रांनो, या भागात फारशा नोंदी होणार नाहीत. परंतु पुढील 3 दिवसामध्ये मित्रांनो राज्यात जबरदस्त पावसाच्या नोंदी होतील. या मॉडेलनुसार जर आपण पाहिलं, ही 4 तारखेची प्रतिमा आहे मित्रांनो. या ठिकाणी जर पाहिलं तर घाटावर आणि किनारपट्टी भागात जबरदस्त नोंदी होणार आहेत मित्रांनो. 29 ते 5 जुलैपर्यंत मुंबई आणि घाटावर जबरदस्त पाऊस पडणार आहे. दक्षिण कोकणात पडणार आहे, उत्तर कोकणात पडणार आहे, नाशिकला पडणार आहे, इगतपुरीला पडणार आहे, त्र्यंबक ला पडणार आहे मित्रांनो. अकोले तालुक्यातील भंडारदरा असेल, त्यानंतर भीमा नदीचे मित्रांनो भीमाशंकर असेल, या सर्व प्रमुख धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये येणाऱ्या 29 तारखेपासून 5 जुलैपर्यंत जबरदस्त पावसाच्या नोंदी होतील. आणि याचा परिणाम म्हणून मित्रांनो राज्याच्या अंतर्गत भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे. हा अंदाज लक्षात घेता मित्रांनो राज्यामध्ये या कालखंडात जुलैच्या पहिल्या आठवड्यात अनेक धरणांमध्ये पाण्याची आवक आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा अंदाज मित्रांनो अतिशय महत्वाचा आहे. या अंदाजाला कडे दुर्लक्ष करू नका. अधिक माहितीसाठी मित्रांनो आपले व्हिडिओ पाहत चला. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा मित्रांनो. पावसाचा जोर आपल्याला साधारणतः उत्तरेकडे दिसत आहे, या उत्तर महाराष्ट्राच्या भागात दिसत आहे. दक्षिणेकडे आपल्याला या मॉडेलने सुद्धा कमी पाऊस दाखवलेला आहे. विशेषतः मित्रांनो सोलापूर असेल, धाराशिव असेल, लातूर या पट्ट्यात पावसाचा जोर या कालखंडात सुद्धा कमी राहण्याची शक्यता आहे. कारण वायव्य बंगालच्या उपसागरातले जे लो प्रेशर आहे, चक्रीवादळ आहे, ते मित्रांनो मध्य प्रदेश मार्गे अशा या रीतीने गुजरात मार्गे ते अरबी समुद्रात जाण्याची शक्यता तयार झालेली आहे. हा अंदाज लक्षात घ्या आणि योग्य वल झाल्यानंतर आपल्या पिकांची लागवड करा किंवा पेरणी करा. एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ.